विधान परिषद निवडणुकीमध्ये प्रत्येकानं जादा उमेदवार टाकलेला आहे। भारतीय जनता पक्षाकडे सुद्धा त्यांचे सर्व उमेदवार निवडून आणण्याइतकी मतं नाही। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट त्यांच्याकडेही स्वतःची मतं नाहीत। शिंदे गट त्यांच्याकडेही दोन्ही उमेदवार निवडून आणण्याइतकी मतं नाही। महाविकास आघाडीने 3 उमेदवार उभे केलेले आहेत। काँग्रेसकडे त्यांचा उमेदवार निवडून आणण्याइतकी मतं नक्कीच आहे। पण शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आणि शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर हे उमेदवार आहेत। महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती आणि लोकसभेचे निकाल पाहता ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। अनेक आमदार हे महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेले आहेत। 23 मतांचा कोटा आहे आणि मला पूर्ण खात्री आहे सध्याच्या परिस्थितीत महाविकास आघाडीचे 3ही उमेदवार निवडून येतील याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही। स्वतः माननीय उद्धव ठाकरे, माननीय शरद पवार, जयंत पाटील आणि त्यांचे सहकारी त्यासाठी यशस्वीपणे प्रयत्न करत आहेत। नाही बघा, हा त्यांचा प्रश्न आहे। त्यांनी कोणाला उमेदवारी द्यावी आहे त्यांचा प्रश्न आहे। मी महाविकास आघाडीच्या 3ही उमेदवारांविषयी खात्रीने सांगू शकतो की आम्ही ज्या प्रकारची रणनीती आखलेली आहे त्यानुसार 3ही उमेदवार हे निवडून येतील। बघा, काँग्रेसची मतं फुटू शकतात, मग भारतीय जनता पक्ष, शिंदे गट, अजित पवार गट यांची मतं फुटू शकतील असं आपण का समजू शकत नाही? ते का आकाशातून पडले आहेत का? त्यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, पण लोकमत आमच्या बाजूने आहे हे लोकसभेत दिसल्यामुळे त्यांचेही आमदार फुटू शकतात ना। फुटू शकण्यापेक्षा ते एक वेगळी भूमिका घेऊ शकतात। काँग्रेसचीच मतं फुटणार, अन्य कोणाची मतं फुटणार या भ्रमात आता कोणी राहू नये। गणपत गायकवाड जेलमधून येऊ शकतात, पण अनिल देशमुख होते तुरुंगात, त्यांना मतदानासाठी कोणी येऊ दिलं नाही किंवा नवाब मलिकना येऊ दिलं नाही, पण गणपत गायकवाड येऊ शकतात। यालाच म्हणतात सत्तेचा वापर किंवा गैरवापर। ते आता मी कसं काय सांगणार? ते मी सांगू शकत नाही। सर, गुजरात का एक वीडियो सोशल मीडिया पर काफी वायरल हो रहा है जहाँ पर 40 लोगों की जो है वैकेंसी थी और आपने देखा होगा कैसी भगदड़ मची है। हाँ, कैसी भगदड़ मची है। युवा बेरोजगारों की लाखों हजारों लोग वहां जमा हो गए। ये मोदी जी का मॉडल है, मोदी जी की गारंटी है। पढ़ो लिखो और बेरोजगार रहो और कतार में, लाखों की कतार में खड़े रहो। गुजरात में ही ये गुजरात मॉडल है और मोदी जी देश को एक ज्ञान दे रहे हैं। यूएस में जाकर, ऑस्ट्रेलिया में जाकर विकास वगैरह वगैरह वगैरह, अपने गुजरात में वो लोगों को रोजगार नहीं दे पा रहे। बघा, देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्यांना कोणी थांबवलेलं नाही कुठे जाण्यापासून। त्यांनी मुंबईत यावं, मुंबईच्या विकासाचा विचार करावा, पण त्यांनी गोरेगांव मुलुंड जो लिंक रोड है उसका क्या कर रहे हैं? उद्घाटन कर रहे हैं ना, क्या भूमि पूजन। पहले एक बार उसका भूमि पूजन हो गया है। ज्यादा जानकारी अगर आपको चाहिए तो हमारे नेता साथी आदित्य ठाकरे जी से बात करिए। गुजरातमध्ये 40 जागांसाठी
हजारो तरुण रांगेत उभे आहेत आणि खाजगी नोकरी आहे, खाजगी नोकऱ्या आहेत 40 जणांची. चेंगराचेंगरी, पाडापाड, धडपड हे गुजरात मॉडेल आहे. मोदींनी बेरोजगारांच्या बाबतीत जो खेळ केलेला आहे त्याचंही जिवंत उदाहरण गुजरातमध्ये आहे. मोदी आपल्या गुजरातमध्ये रोजगार देऊ शकले नाही. मुंबई महाराष्ट्रातले असंख्य उद्योग पळवून सुद्धा मोदी आपल्या लोकांना गुजरातच्या रोजगार देऊ शकले नाही. त्यांची जी काय धडपड सुरू आहे चेंगराचेंगरी ती पाहिल्यावर मोदींचं हे गुजरात मॉडेल देशाला विनाशाकडे नेणार आहे. मोदी रशियात जातात, ग्रीसला जातात, ऑस्ट्रेलियाला जातात आणि हिंदुस्थानमध्ये कसा विकास केलेला आहे याची प्रवचनं झोडतात. त्या तिकडल्या राष्ट्राध्यक्षांनी गुजरातचा कालचा व्हिडिओ पाहायला हवा. सर, वाल्मीकि कॉर्पोरेशन मामले में जो 3 नागेंद्र है उनको ईडी की ओर से गिरफ्तार कर लिया गया है. लगातार ईडी जो है गिरफ्तारी के बाद या जो केंद्रीय एजेंसी है उसकी ओर से गिरफ्तारी के बाद ये कहा जा रहा है. देखना पडेगा क्या मॅटर आहे ते आता विधानसभेत त्याच्या हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.